पुस्तकाचं नाव स्मृतिचित्रे, लेखिका लक्ष्मीबाई टिळक, अभिवाचक वसुंधरा पर्वते. प्रकरणाचं नाव दिराच्या दारातून सत्तेच्या घरात. एक दिवस जेवण झाल्यावर मोलकरणी भांडी घेऊन गंगेवर गेली आणि ती गंगेत भिजत टाकून आरडत ओरडत साऱ्या गावातून धावत आली आणि सांगायला लागली की साहेब आला. झालं, सगळीकडे पळापळ सुरू झाली. घरामध्ये किंवा गावात पुरुष माणसं कोणीच नव्हती. सगळी शेतावर गेली होती. आत्याबाई, माझ्या भावजया, मुलं सगळी शेतावर गेली होती. दत्तू, मी आणि भावाचा एक मुलगा एवढीच आम्ही घरात होतो. मी दत्तूला मागील दारच्या भिंतीवरून खाली सोडून दिला आणि सांगितलं की वाटेल तिकडे जा. भावाचा मुलगा तापाने पडला होता. त्याला सोडून मी पळून जाणं शक्यच नव्हतं. मी तिथे दाराच्या दोन्ही बायांना हात टेकून साहेबाची वाट बघत उभी राहिली. रस्त्याने बाया पळताना दिसत होत्या. एका बाईनी चवाळ्याचा एक पदर हाती घेऊन बाकीचा भाग जमिनीवर लोळबीत धूम टोकली होती, तर दुसरी किरसुणी घेऊनच पळत होती. हो, कित्येक बाया मुलांना पाजीत पाजीत पळत होत्या, तर कित्येक हातामध्ये पळी, टीनची चिमणी, जे काही हाता लागेल ते घेऊन पळत होत्या. माझ्या पोटात धडकी भरली. मी आपलं आंबट तोंड करून पुढच्या अरिष्टाची मार्ग प्रतीक्षा करीत दारात उभी होते. इतक्यात साहेबाच्या रूपाने ते दारात दत्त म्हणून उभे राहिले. त्या साहेबाबरोबर पाटील, कुलकर्णी, नाईक, येसकर सगळी मंडळी आणि त्याची काही माणसं. इतकं लटांबर होतं. घराची दारं मोकळीच होती. त्यांनी विचारलं, घरात कोण आहे? कुणी नाहीये. सगळ्या बाया तुम्ही आल्याचं ऐकून पळून गेलेत. आजारी कोणी आहे का? कुणीच नाही. आज जाऊन बघा पाहिजे तर. त्या माणसाने इकडे तिकडे डोकावलं आणि तिथून पुढे कूच केलं. माझा जीव खाली पडला. हळूहळू सारी माणसं परत जमली. माझ्या भावांना ही हकीकत कळताच ते घाईने शेतावरून परत आले आणि गंगेत भिजत टाकलेली भांडी दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आली. मुंजीमध्ये मला खूप पैसे मिळाले होते. ते आता माझ्याजवळ वळवळ करायला लागले. मी भावांना म्हटलं की माझ्याजवळ 60-70 रुपये आहेत. मी आता शेंगांची पोती घेते. पैशाने पैसा वाढतो, या व्यापारात फायदाच होईल. मग दत्तूच्या विद्येसाठी मला पैशांची काळजी करीत बसावं लागणार नाही. पण भाऊ म्हणाले, तुला ते जमणार नाही. तुला कल्पना नाहीये हे काम किती अवघड आहे ते. त्यापेक्षा तू हे पैसे व्याजी लाव. त्यांचं म्हणणं मला पटलं आणि मी हळूहळू त्यांनाच माझे सगळे पैसे गरज लागेल तसतसे व्याजी लावून टाकले. पण ते पैसे आणि त्यांचं व्याज अजून मला वसूल करून घ्यायचं आहे. पंढरपुराला दत्तूची प्रकृती जशी होती तशी इथे काही राहीना. त्याला हिवताप लागला आणि दिवसातून 2-3 हिव त्याला भरायला लागली. त्याला मामाने खूप उपाय केले, पण काही गुण येईना. मी म्हणे की नागपूर, पंढरपूर इथे कसं दत्तूला छान वाटत होतं. इथेच कसं त्याला बरं वाटत नाही? अहो, ज्याच्या जीवावर मला आपलं आयुष्य कंठायचंय त्यालाच जर बरं नाही तर इथे राहून काय करायचंय? पण जायचं कुठे? अहो, टिळकांच्या भयानी मला घरची माणसं कुठेच जाऊ देणार नाहीत. शेवटी माझ्या मनाने दिराकडे पंढरपुराला जाण्याचं घेतलं. पण जायचं कसं? जवळचे सगळे पैसे भावांकडे व्याजी लावलेले. टिळकांकडे पैसे मागावे तर नगरात पेंडसे आहेत. तिथेही नुकतेच मामा गेले होते. टिळकांनी जर का त्यांना सांगितलं तर? शेवटी मी टिळकांनाच पत्र पाठवलं की मी एक गुप्त गोष्ट तुम्हाला लिहिणार आहे, तरी मला वचन द्या की कोणाला सांगणार नाही. टिळकांनी पत्र पाहताच मला उत्तर पाठवलं, माणूस हा चुकणारा प्राणी आहे. मोठमोठ्या ऋषी मुनींच्या हातून चुका घडल्या आहेत. झालं त्याबद्दल काहीच वाईट वाटून घेऊ नकोस. तुला जरी तुझ्या सर्व नातलगानी किंवा जगानी सोडलं तरी मी तुला कधीही सोडणार नाही. तू म्हणत असशील तर मी तुला न्यायला येतो आणि प्रकृतीला जपत जा. पत्राचं हे उत्तर? मी तर हतबुद्ध झाले. हसावं की रडावं मला कळेना. एक परीने समाधान वाटलं की त्यांचं माझ्यावर इतकं प्रेम होतं. पण मी उलट ताबडतोब त्यांना लिहिलं की मी चुकलेली नाही. माझ्या नातेवाईकांनी माझा त्यागही केलेला नाही. जगानेही मला सोडलं नाही. पण आज 3 महिन्यापासून दत्तूला ताप येतोय. त्याला घेऊन मला पंढरपुराला जावं असं वाटतंय. पण जवळ पैसे नाहीयेत आणि ते मी गोळा केले असं समजलं
तर नातलग मला जाऊ देणार नाहीत. तरी ही बातमी बाहेर न फोडता पंढरपुराला जायला 3 माणसांचं भाडं पाठवा. मी भाऊजींकडे जाते. टिळकांनी ताबडतोब पैसे पाठवले आणि दरमहा 10 रुपये भाऊजींकडे पाठवीन असंही लिहिलं. पैसे येताच मी ताबडतोब पंढरपूरची तयारी केली. आत्याबाईला दत्तूची काळजी लागून राहील म्हणून तिलाही बरोबर घेतलं. माझा भाऊ माझ्या जाण्याच्या विरुद्ध होता. तो म्हणे, ज्यांनी मुंजीमध्ये एका पैचंही सहाय्य केलं नाही, त्यांच्याकडे तू न बोलावता जावंस हे मला काही पसंत नाहीये. तू जर आपल्या हट्टानेच जात असलीस, तर मात्र पुन्हा मला तोंड दाखवू नको. मी म्हटलं, मी काही हौसेने जाते असं नाहीये. मला दत्तूसाठी जायला हवंय. भावजया म्हणायला लागल्या, अहो दत्तू करता जायचं तर जा, पण तुम्ही आम्हाला मुळीच जड नाही. टिळकांकडे मात्र जाऊ नका. मग मी जलालपूर सोडून बैलगाडीने नाशिक गाठलं. तिथे एक रात्र माझ्या मावस भावाकडे घालवली. तोही माझ्या पंढरपूरला जाण्याच्या विरुद्धच होता. तिथे पुष्कळच लोकांनी माझ्या जाण्यामध्ये मोडता घातला. पण मी म्हणे, मला दत्तूच्या प्रकृतीकडे पाहिलंच पाहिजे. दत्तूच्या अंगात ताप होता. स्टेशनवर प्लेगची तपासणी सुरू होती. मात्र अशी तपासणी सुरू असल्याचं मला ठाऊकच नव्हतं. संध्याकाळच्या वेळेला एकदाची गाडी गाठली. गाडीप्रमाणेच माझं मनही धावत होतं. श्वास जोरजोराने चालला होता. एकदाचं दत्तूला बरं वाटलं म्हणजे झालं. भावानी सांगितल्याप्रमाणे त्याला शरण जाण्याची पाळी न येवो म्हणजे मिळवली असं सारखं मला वाटत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी 9च्या सुमाराला गाडी अहमदनगरच्या स्टेशनवर येऊन उभी राहिली. टिळकनगरला होते तेव्हा अर्थात मी कुतूहलाने आणि आतुरतेने स्टेशन भर पाहायला लागले. इतक्यात एक बाई आमच्या डब्याकडे आली. ती काही वेगळीच दिसत होती. कोणी डब्यात आलं की त्याला जागा करून द्यायची, ही माझी नेहमीची सवय. पण ह्या बाईला मी माझ्याजवळ बोलवून घेतली. पण तिचं ते बिनकासोट्याचं लुगडं, बांगड्यांपर्यंत बाह्या असलेलं जाकीट, हातातल्या 2-2 बांगड्या, कुंकू नसलेलं कपाळ आणि शुद्ध मराठी भाषा, या सगळ्या गोष्टींनी ही बाई ख्रिस्ती तर नसेल ना, अशी शंका मला आली. आणि म्हणून मी तिला माझ्याजवळ बसवून घेतली. आत्याबाई आणि बरोबर आणलेली काशीबाई दत्तू सह पलीकडच्या बाकावर बसल्या होत्या. म्हणून मला समाधान वाटत होतं. कारण काय, आत्याबाई आहेत धानरट, काही कुठेही बोलून जायची. आणि मला तर या बाईपासून टिळकांची माहिती काढायची होती. आणि मी हळूच त्या बाईंशी बोलायला सुरुवात केली. अहो बाई, तुम्हाला कुठे जायचंय? केडगावाला. नगरास तुमचं कोण आहे? नगरास आमचं घर आहे. केडगावाला माझी बहीण आहे, तिला भेटायला मी जाते. पण तुम्ही कशाला रडताय? अहो, या मुलाच्या पाठीवर मुलं नाही ना जगत म्हणून. आणि आज यालाही बरं नाहीये. तुम्ही कुठून आला? राजनांदगावाहून. जायचंय कुठे? पंढरपूरला दिराकडे. तिथे मुलाला बरं वाटलं तर पाहू. तुमचं नाव काय? मनू. आडनाव काय? जोशी. राजनांदगावाला टिळक होते ते तुम्हाला ठाऊक आहेत का? हो, पण ते आता ख्रिस्ती झालेत. आमच्या शेजारीच राहत होत ते. आम्ही पण ख्रिस्ती आहोत. आणि मग बाईने टिळकांविषयी अगदी मन मोकळेपणाने माझ्याशी बोलायला सुरुवात केली. दत्तूला ताप बराच भरत होता. मी त्या बाईला विचारलं, का हो बाई, ताप तर वाढतोय आणि आता पुढे तपासणी होणार, आता काय करू? मग तिने सांगितलं की त्याच्या हातापायाला गार पाणी लावा आणि वारा लागू द्या, मग तपासाच्या वेळेला त्रास होणार नाही. तुम्ही कुठे उतरणार? दौंडला. तुम्हाला तिथेच उतरायचंय तर मग माझी दुसऱ्या गाडीत बसायची सोय करून द्या ना. अहो, त्यात काय मोठं, ही गाडी जाईल, नंतर दुसरी येईल, तीच पंढरपूरला जाईल. हमालाला सांगा, तो बसवून देईल. तुमचं नाव काय? राजस कुकडे. अशा रीतीने बोलत बोलत आम्ही दौंडपर्यंत आलो. बाईंनी सांगितल्याप्रमाणे मी प्रयोग केला आणि दत्तूच्या अंगामध्ये ताप लागेनासा झाला. डब्यातून बाई उतरणार तो मी तिचा हात गच्च धरून ठेवला. माझी चांगली सोय करा. तुम्ही ओळखलत का मी कोण आहे ती? मी कशी ओळखणार? अहो, ज्या टिळकांच्या बद्दल आपण इतका वेळ बोलत होतो त्या टिळकांची मी बायको. मीच लक्ष्मीबाई टिळक असं कळल्यावर राजसबाईंना फारच चमत्कारिक वाटलं. टिळकांसंबंधी इतका वेळ आपण बोलत होतो
त्यात काही कमी अधिक शब्द तर नाही ना बोलले मी, असं त्यांना वाटलं असावं. पण मी कोण असं कळल्यावर त्यांनी माझी सगळी व्यवस्था करून दिली आणि मग त्या केडगावाला गेल्या. आम्ही गाडीतून उतरलो आणि एका भल्या मोठ्या नाड्याच्या वेटोळात आम्हाला पकडण्यात आलं. अहो, गाडीतल्या सगळ्या डब्यांना कुलप लावीत आणि एकेका डब्यापुढे डॉक्टर, पोलीस, शिपाई वगैरे उभं राहून भोवताली एका नाड्याचं वेटोळं करीत. मग कोंडवाड्यामध्ये गुरं सोडावी त्याप्रमाणे त्या डब्यातली माणसं त्या नाड्याच्या कोंडीत सोडत. मग डॉक्टरांनी सर्वांची तपासणी केली की मग पास झालेल्या उतारूला पुढे जायला परवानगी मिळेल. आमच्या कोंडीतल्या माणसांची तपासणी अशीच झाली. मला दत्तूचं फार भय वाटत होतं. पण त्याचे हातपाय थंडगार केल्यामुळे तो चटकन पास झाला आणि आम्ही कुर्डुवाडीच्या गाठीची वाट बघत दुसऱ्या बाजूला जाऊन बसलो. योग्य वेळी ती गाडी आली. रात्री 10ला आम्ही कुर्डुवाडीच्या स्टेशनवर पोहोचलो. खाली उतरताच बडव्यांची गर्दी आमच्या सभोवती झाली. मी त्यांना सांगितलं, आम्हाला टिळकांच्या घरी जायचंय. आम्ही काही यात्रेकरू नाही. तेव्हा ते गेले. बैलगाडी ठरवली. गाडीवाल्यांनी सांगितलं की चंद्र उगवल्यावर गाड्या निघतील. तोपर्यंत तुम्ही धर्मशाळेत जा. आम्ही तुम्हाला हाका मारू. आम्ही तिघी आणि दत्तू धर्मशाळेत जाऊन निजलो. या वेळेला माझ्याजवळ रोकड आणि दागिने मिळून 1200चा ऐवज होता. नथच मुळी 300ची होती. अहो, या सगळ्या ऐवजाचं बोचकं मी माझ्या डोक्याखाली घेतलं होतं. आत्याबाई मध्ये निजली होती. दगदगीमुळे सगळ्यांचा डोळा चटकन लागला. झोप लागल्यावर माझ्या पायाला कोणीतरी चिमटा घेतला. पायाला चिमटा घेऊन माणूस उठलं की डोक्याखालचा ऐवज लांबवल्याच्या गोष्टी मी ऐकल्या होत्या. त्यामुळे मी तशीच पडून राहिले आणि आत्याबाईला पडल्या पडल्या मेणबत्ती लावायला सांगितलं. मग गाठोडं पोटाशी घेऊन उठून बसले. पायाजवळच एक माणूस उभा होता. त्याला मी दरडावून विचारलं, कोण रे तू? पोलिसला हाका मारू का? तो म्हणाला, बाई, मी उतारूच आहे. तुम्ही झोपा. चंद्र उगवायला अजून अवकाश आहे. पण चोराच्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवील? आम्ही उरलेला वेळ बसूनच काढला. आता माझ्या आत्याबाईला बोलणं सुचलं आणि ती सगळ्या आपल्या ऐश्वर्याचं बोलणं करायला लागली. मी तिला दाबीतच होते, तर ती आपल्या पेन्शनच्या आणि माझ्या दागिन्यांच्याच गप्पा मारत होती. शेवटी चंद्र निघाला. गाडी निघाली. पण ती तेवढीच एकटी गाडी होती. आमच्या गाडीच्या मागे एक माणूस सारखा धावत येत होता. मी त्याला विचारलं, काय रे बाबा धावतोस? तो म्हणाला, पुढे चोरांची भीती आहे म्हणून मी येतोय तुमच्या बरोबर. हा, म्हणजे या चोराच्या उलट्या बोंबा? मी म्हणाले, अरे बाबा, चोर काय आम्हाला त्रास देणार? आमच्याजवळून काय घेणार? आम्ही चाललोय पंढरपूरच्या अन्नछत्रात भाकरी भाजायला. तू कशाला उगीच दमतोयस? या बोलण्यावर आमचा संरक्षक मागे राहिला आणि आमच्या मागची एक काळजी दूर झाली. भाऊजींना माझी आणि टिळकांची पत्र गेलीच होती. तेव्हा ते आणि माझी जाऊ आमची वाटच बघत बसले होते. त्या दोघांनी रीतीप्रमाणे मला नमस्कार केला आणि म्हटलं, घर तुमचंच आहे. आम्हाला दत्तू सारखंच समजा. देव ब्राह्मण झाल्यावर आत्याबाई आणि बरोबरची सोबतीण परतल्या. मला माझ्या दिराने आणि भाऊजाईंनी घरामध्ये वडील माणसाप्रमाणे मोठ्या मान सन्मानाने वागवलं. आमचं जावाजावांचं कधीच भांडण झालं नाही. उलट कोणी काही सांगायला मागायला आलं की रखमाबाई माझ्याकडे बोट दाखवी आणि म्हणे, त्यांना विचारा, मी काही मालकीण नाहीये. घरातली सगळी व्यवस्था माझ्या हाती सोपवून रखमाई माझ्या हाताखाली काम करायला लागली. इथेही माझा देवधर्म चाललाच होता. आता मला सगळी काळजी होती दत्तूची. त्याला शाळेत घातला होता, पण सकाळ संध्याकाळ मी त्याला शिकवत असे. म्हटल्याप्रमाणे टिळकांची 10 रुपये मनी ऑर्डर आली. आमचा पत्रव्यवहार जोरात चालला होता. मधून मधून त्यांची तशी वाकडी तिकडे पत्र यायची आणि मग मी देवळात जाऊन तासनतास रडत बसायचे. दिवसातून मी एकदाच जेवत होते आणि त्यामुळे देवळात जाऊन रडणं मला साधायचं. कधी कधी लोक मला टोचून बोलत. त्यावेळी मला खूप वाईट वाटे. कोणाकोणाचे वागबाण तर अगदी ऊर भेदून बाहेर निघून जात. त्यात एखाद्या वेळी भाऊजी सुद्धा भर घालीत आणि त्यामुळे माझा जीव अगदी पिसाळून गेला होता. काय करावं काहीच मार्ग सुचेना. एक दिवस मी भाऊजींना म्हटलं, भाऊजी, तुम्हाला माझी काही कीव येते का? मला आता हे सहन होत नाहीये. तुम्ही एक करता का? मी काय करू तुम्ही सांगा मला. तुम्ही सगळ्यांना पत्र पाठवा की मी दत्तूला घेऊन पळून गेले. मला आता कीर्ती अपकीर्तीचं काही वाटत नाही. आता मला सगळ्याचा कंटाळा आलेला आहे. बहिणीची जी काही चीज वस्तू माझ्याजवळ आहे तिची यादी करा
ती सगळी तुमच्याजवळ ठेवते. म्हणजे तिला असं म्हणायला नको की बाबा गेला आणि दशम्या गेल्या. हो, पण वहिनी जाणार कुठे तुम्ही? मला वाट फुटेल तिकडे मी जाईन. गेल्यानंतर तिथून तुम्हाला पत्र पाठवेन. कुठे जायचं ते काही माझं ठरलेलं नाही. मी दत्तूकडे पाहून दिवस काढतेय. त्याची विद्या करून मी आपलं कसं तरी पोट भरीन. काही दिवस तरी सगळ्यांच्या जाचातून मी सुटेन. भाऊजींना माझी कल्पना जरा बरी वाटली. मग आदल्या दिवशी विठोबाच्या देवळामध्ये मला एक बाई भेटली होती. मला रडत बसलेली पाहून तिने जवळ येऊन माझी करुण कहाणी मोठ्या सहानुभूतीने ऐकून घेतली होती. तिची ही कहाणी करुणच होती. ती अगदी वृद्ध होती. तिचे पती तिच्याहून वृद्ध. त्यांचा एकुलता एक मुलगा नुकताच वारला होता. वृद्धापकाळी त्यांचं असं कोणीच नव्हतं. तीर्थयात्रा करीत करीत ती पंढरपूरला आली होती आणि दुसऱ्याच दिवशी गाणगापूरला जाण्याचा त्यांचा बेत होता. गाणगापुराला उरलेलं आयुष्य ती घालवणार होती. तर माझी करुण कहाणी ऐकून बाईच्याही डोळ्याला पाणी आलं. मी तिला म्हणाले, मी तरुण आहे. मला काही दिवस तरी कुणाचा तरी आश्रय हवाय. मला तुम्ही आपल्या बरोबर न्या. माझ्याकडून अनायसे दत्ताची सेवा घडेल. तुम्ही माझी धर्माची आई व्हा. मला काही दिवस गुप्त राहण्याशिवाय गत्यंतर नाहीये. ती माझ्या म्हणण्याला कबूल झाली आणि दुसऱ्या दिवशी माझं भाऊजींशी आरंभी सांगितलेलं बोलणं झालं आणि नंतर सर्वानुमते एक विचाराने जाण्याचं ठरलं आणि मी बांधाबांधी करायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही निघणार होतो. आदल्या दिवशी सकाळी भाऊजींना एक तार आली. गोसावीज फादर कमिंग. खाली सही वगैरे काही नाही. सगळे भुतकळ्यात पडले. ह्या गोसाव्याचा बाप कोण येतोय? पण दुसऱ्या दिवशी टिळक येऊन हजर झाले. गो सेज फादर कमिंग अशी ती तार होती. म्हणजे मला परमेश्वराचा संदेश आहे, जा. आणि मी येतो. पण तार ऑफिसमध्ये परमेश्वराला किंवा त्याच्या संदेशाला कोण विचारतो? तार पाठवणाऱ्याला वाटलं गोसाव्याचा बापच येतोय असं असेल आणि त्यांनी तशी तार भाऊजींच्या हातामध्ये दिली. टिळक वाईहून पंढरपूरला आले होते. त्याचं असं झालं की वाईला आशम्माबाई शेख उमर नावाच्या एक अत्यंत सालस, देवभिरू आणि प्रेमळ ख्रिस्तीबाई राहत असत. टिळक त्यांना आई म्हणायचे. महाबळेश्वरहून परतताना आणि महाबळेश्वराला जाताना ते आपल्या ह्या मातेला भेटल्या वाचून आणि त्यांच्या घरी 4 दिवस राहिल्या वाचून पुढे जात नसत. आशमाबाईंचे पती आणि मुलं बाळ सर्वजण गेलेली होती, वारलेली होती. परंतु नावाप्रमाणे त्या मूर्तिमंत अशा होत्या. महाबळेश्वराहून परतलेले टिळक आशमाबाईंकडे उतरले होते. रोज सकाळ संध्याकाळ ते दोघे माझ्या संबंधी परमेश्वराजवळ मोठ्या आग्रहाने प्रार्थना करीत. एक दिवस त्याने फारच आग्रहाची प्रार्थना केली की देवा, आमच्यासाठी नको तर तुझ्या गौरवासाठी या माय लेकरांना तू आण. प्रार्थना झाल्यावर आशमाबाईंनी टिळकांना 10 रुपये दिले आणि सांगितलं की तुम्ही तार करा आणि आत्ताच्या आत्ता पंढरपूरला जा. लक्ष्मीबाई खात्रीने येणार आहेत, मी सांगते. दोघांनाही वाटलं की टिळकांनी नगरला न जाता परस्पर पंढरपूरला जावं असा परमेश्वरी संदेश आला आहे. त्याप्रमाणे टिळक निघाले आणि मी गाणगापूरला निघण्याच्या आधी 12 तास पंढरपूरला येऊन पोचले. टिळकांना पाहून मला खूप आनंद वाटला. गाणगापूरचे माझे बेत जागच्या जागी विरले आणि 2-3 दिवस माझे खूप आनंदात गेले. पेन्शनच्या वेळचे एक फडणीस पंढरपूरला होते. टिळक आलेले समजताच त्यांनी मला बोलावणं पाठवलं. मी गेले. ते म्हणाले, तुम्हाला इथून जायचं असेल तर जलालपूरला जा. मी तुम्हाला पैसे देतो. पण टिळकांबरोबर जाल तर मी त्यांचा योग्य तो बंदोबस्त करीन, हे ध्यानात ठेवा. मी म्हणाले की मी जलालपूरला जाणार नाही. अहो, तिथे दत्तू आजारी पडतो. मी इथेच राहणार आहे. फडणीसांनी मला पहा, सांभाळून राहा अशी निघता निघता ताकीद दिली होती. घरी येताच टिळकांनी विचारलं, तुला कशाला बोलवलं होतं? मी म्हटलं नाही, उगाचच. उगाच कसं? मला नाही कोणी उगाच बोलवत. मग ते माझ्या अगदी खनपटीला बसले. तेव्हा मी त्यांना काय बोलणं झालं ते सगळं सांगितलं. या गोष्टीनंतर 2च दिवसात त्या फडणीसांची पंढरपुराहून बदली झाली. अहो, ती कशी झाली हे कोडं काही मला शेवटपर्यंत सुटलं नाही. क्रमशः